आज मी आणि देऊ आमच्या दोघींचंही आवरून शिवमला घेण्यासाठी खाली जाणार होतो. दुपारचे 12:30 वाजले की त्याची शाळा सुटती आणि आमच्या फ्लॅटमधून खाली उतरलं की एक प्लॉट रिकामा सोडला की लगेच त्याची स्कूल आहे. एकदम जवळ, काही अंतरावरच आहे. तो नेहमी स्वतःच यायचा दुपारच्या टायमाला. मी काय त्याला घ्यायला जायची नाही, कारण दिवसा आवरून घ्यायला जायला मला थोडा वेळ व्हायचा, त्याच्यामुळे तो स्वतःच येऊन जायचा. सकाळी मात्र कुत्रे वगैरे असतात म्हणून मी सोडायला जायची, पण त्याच्या मॅडमनी कॉल करून मला बोलावलं आणि म्हणलं त्याला घ्यायला येत जा. हल्ली मुंबईमधून मुलं मुली चोरून नेण्याचं प्रमाण जरा जास्तच वाढलं आहे. ऐकूनसुद्धा तशी भीतीच वाटते. आमच्या लहानपणी आम्ही छोटे छोटे असताना जेव्हा गावातल्या शाळेमध्ये जायचो तर आम्ही एकटेच जायचो आणि दुपारी जेवणाला एकटेच यायचो, परत जायचो आणि परत 4 वाजता सुट्टी झाली की परत घरी यायचो. सकाळी 10 वाजल्यापासून तर दुपारची 4 वाजेपर्यंत शाळा होती, पण घरच्यांना काही तसं काळजी करण्यासारखं कारण नसायचं. पण हल्ली मुलांना सांभाळणं म्हणजे थोडं रिस्कीच झालं आहे. शिवमला घ्यायला गेल्यानंतर खूप सारे माणसं देखील होते तिथं घ्यायला येण्यासाठी. सगळ्या स्कूलच्या बाहेर एवढे सारे लोक असतात, पण तरीसुद्धा मुलं नेण्याचं प्रमाण कसं काय वाढलं आहे हे ऐकून जरा धक्काच बसतो. ते जे नेणारे किंवा असं कृत्य करणारे जे लोक असतात त्यांना भीती कशी वाटत नाही ह्याचासुद्धा कुठेतरी मनामध्ये प्रश्न येऊन जातो. आपल्यासारख्या साध्या माणसांचा जर विचार केला तर एखादी छोटीशी गोष्ट जरी करायची असली तर आपण किती विचार करतो. आजूबाजूचे काय म्हणतील, लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, कोणी बघल का. जेव्हा की आपण असं अनलिगल किंवा क्राईम करण्यासारखं काही करतही नाही, तेव्हा सगळं या लोकांचा आपण विचार करतो. जे लोक हे कृत्य करतात त्यांना नातेवाईक, मुलं बाळं किंवा कोणी काय म्हणणारं नसेल का, हा विचार मनातनं नाही माझ्यासारखाच येऊन जातो. जेव्हा की त्यांच्यावर एवढा पोलिसांचा पहिरा असतो तरीसुद्धा ते एवढं घाण कृत्य कसं करत असतील बरं. ही गोष्ट ऐकूनसुद्धा जरा भीतीच वाटते. हल्ली ह्या मुलांना सांभाळायचं म्हणजे थोडं कठीणच झाले. मुलींची तर तशी तर आजकाल गावाकडं असो किंवा शहरात पण असो भीतीच वाटायला लागली, पण सोबत मुलांसाठी सुद्धा जरा भीतीदायकच आहे हे. जेव्हा आम्ही बाहेरगावी शाळेला जायचो तेव्हा 9-9, 10-10 किलोमीटर चालत जायचो. एकटे जायचो. सकाळच्या टायमाला तर कुत्रंसुद्धा दिसत नसायचं. कधीतरी डबल रोट्यावाला तेवढा दिसायचा. इतका भयानक दिसायला असायचा तरीसुद्धा त्याची आम्हाला भीती वाटायची नव्हती, कारण त्यावेळेस भीती वाटण्यासारखं काही कारणच नसायचं. आम्ही फक्त मुली पायी जायचो आणि मुलं तर सायकलवरच येत असायचे. आमच्या वेळेस आणि यावेळेस किती फरक आहे हे या मुलांकडं मला बघून जाणवतं. मुलींचं तर अवघड झालंच आहे, सोबत या मुलांचंही. हल्ली सगळ्याच गोष्टी जरा कठीणच झाल्या आहेत. मुलांची शाळा असो, त्यांची फीस असो, त्यांचा सगळा अभ्यासक्रम असो, सगळं जरा अवघडच आहे आणि त्याच्यासोबत ही वेगळीच जराशी भीती. मुलांना घ्यायचं, सोडायला जायचं हे नवीनच काम आजकालच्या आईबापाला लागले.